हॅलो गाईज, नमस्ते. तर आजचा हा व्लॉग आपण मराठीत करणार आहोत कारण की आज आम्ही चाललो आहोत आकुर्डीला याच्यासाठी कारण की आज संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी इथे आहे. उद्या ते प्रस्थान करेल पुण्यासाठी. सगळे वारकरी विठ्ठल मंदिरात आणि विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये सर्वजण जमलेले आहेत. तर आमच्या इथे खेडूल कुणबी संघटना आहे आणि जे काही विदर्भातले लोक आहेत खेडूल कुणबी संघटना इथे, तर खेडूल कुणबी संघटनेकडून आज वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही आज सर्वजण चाललो आहोत तिथे आकुर्डीला. तिथे विदर्भ सभागृह आहे आणि त्या सभागृहात एक 100-150 लोकांचं जितकं होऊ शकतो तितक्या लोकांचं आज व्यवस्था केलेली आहे जेवणाची. आणि त्याचे मुख्य अध्यक्ष आमचे श्री दानी काका आहेत. दानी काका हे आपले विदर्भातले गोंदियातले आहेत मूळ आणि ते फार सक्रिय आहेत इथे पुण्यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून. आणि त्यांनी इथे कुणबी संघटना इथे उभारली. तर त्यांचं मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी सर्व हे आयोजित केलेलं आहे. तर आता आम्ही सर्वजण निघतो आहोत मित्रांनो आकुर्डीला. तो स्टे विथ मी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. रामकृष्ण हरी. सो गाईज, आम्ही पोहोचलो आहोत आकुर्डीला. तर गाईज या ठिकाणी जेवणाचं अरेंजमेंट ठेवलेलं आहे. माऊली सो फायनली मित्रांनो, आम्ही आलो आहोत घरी. फारसा सुंदर असा आजचा छोटासा कार्यक्रम होता. वारकऱ्यांचं इथे सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की काल देहूतून निघाले आणि आकुर्डीत येतात. आकुर्डीमध्ये काल रात्रीपासून तर आज रात्रीपर्यंत त्याचा मुक्काम असतो आणि आता उद्या ते पुण्याकडे प्रस्थान करणार. अशा प्रकारे हे वारकरी संप्रदाय आहे. खूप जुनी परंपरा आहे. तर बोलायचं बरंच काही आहे. आणि शेवटी एकच सांगतो की आम्ही पण 1 दिवसाची वारी करतो. ते पुणे ते सासवड ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत आम्ही वारी करतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की मी पूर्ण 1 दिवसाची वारी त्याच्यात कव्हर करणार आहे. फार सुंदर असा दिवे घाट वगैरे जे काही दृश्य आहे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. तेव्हापर्यंत बाय बाय, काळजी घ्या. रामकृष्ण हरी.